नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या बातमी या सदरामध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या घडामोडीबद्दल एक थोडीशी माहिती घेणार आहोत. की अजितदादा पवारांचं 28 जानेवारीला जे विमान अपघातात दुःखद निधन झालं, तर त्याचं जे पाठीमागं राजकारण चालू झाले ते काही केल्या थांबायला तयार नाही. उलट मोठ्या प्रमाणामध्ये लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामध्ये आघाडीचं नाव जे आहे ते त्यांचे अजितदादांचे पुतणे रोहितदादा पवार. आता हे रोहितदादा पवार शरद पवार गटाचे होते. अजितदादांचं त्यांचं पूर्ण वाकडं होतं. म्हणजे त्यांनी अजितदादांवर अनेक वेळा आरोप केलेले आहेत. मला पाडण्याचाच प्रयत्न झाला, माझ्या कंपन्यांवर जे छापे पडले ते अजितदादांमुळेच पडले. म्हणजे त्यांचं नेहमी टीका करणं हा रोहितदादांचा धंदा होता. कारण त्यांना शरद पवारांपासून पक्ष फोडला आणि आपल्या आजोबांना म्हणजे पक्षातून एकटं पाडलं याचा राग होता. आणि एक आपलं स्वतःचं महत्त्व वाढावं म्हणून ते नेहमी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करणं. म्हणजे त्यांना डोनाल्ड ट्रम्पचं विचारलं तरी त्यांचं ते मत मांडणार. महाराष्ट्रामध्ये 4-5 नावं आहेत. एक संजय राऊत आहे, एक वडेट्टीवार आहेत, एक रोहित पवार आहे. कोणत्याही विषयावर कारण नसताना सुद्धा आपलं मत मांडायचं की आपण टी व्हीवर दिसावं, बातम्यामध्ये सतत राहावं. आणि मग पत्रकारांना पण काय झालं, उद्योग झाले, काहीतरी बातम्या पाहिजे, मग जाऊन वडेट्टीवारांना विचारायचं, रोहितला पवारांना विचारायचं, संजय राऊतला रोज सकाळी कशावर आहे वाढ, ज्या विषयाशी त्यांचा संबंध नाही त्याच्यावर सुद्धा ते बोलून मोकळे होत. आता अजितदादा पवारांच्या निधनानंतर एकाएकी रोहित पवारांना अजितदादांचा इतका उमाळा का आला, इतकं प्रेम का वाढायला लागलं की त्यांच्या अपघाताची चौकशीच करा, नाही त्यांचा घातपातच झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. अरे त्यांची पत्नी सुनेत्राताई पवार बोलत नाही आहेत, त्यांचे मुलं पार्थ पवार, यश पवार काही बोलत नाही आहेत. त्यांचा पक्ष स्वतःचा की बघ सरकार चौकशी करते, त्याचा रिपोर्ट उस्तर वाटपा. रोहित पवारांना पब्लिसिटीची एवढी हौस आहे की ते दर 2 दिवसांनी पत्रकार परिषदेत नवीन नवीन आरोप करतात की आपल्याला त्याच्यातलं फार समजतं. हा टेक्निकल मुद्दा, विमानाचा अपघात का झाला हे त्याच्यातले तज्ज्ञ सांगू शकतात की काय धोका निर्माण झाला. पण हे टी व्हीवर दाखवतील, अमुक दाखवतील, जसं राहुल गांधी करतात तसा प्रयत्न करायला. पण याच्या मागचं राजकारण जे आहे की त्यांचं काय दुःख आहे की एवढं त्यांना अजितदादांचं प्रेम फुटून आलं की त्यांना आपल्या काकी सुनेत्राताई चव्हाणांना विचारावंसं वाटत नाही की तुम्ही मांडू का. न विचारलं पाहिजे ना, ज्या बाईचा नवरा अपघातात गेला त्या बाईला विचारायला पाहिजे ना, किंवा असं असं माझ्या मनात आहे, तुम्ही मांडता का मी मांडू. त्यांनी जर म्हटलं मांडा तुम्ही तर गोष्ट वेगळी आहे. पण स्वतः शरद पवारांनी सांगितलं की हा अपघात आहे, हा घातपात नाही, कोणी राजकारण करू नये. तरी आजोबांना खोटं पाडून हा माणूस पुढे येतोय. याचं कारण त्याचं काय आहे की त्यांचं दुःख आहे की त्यांना जे वाटत होतं की अजितदादा गेल्यानंतरचं तुम्ही शरद पवार, सुप्रियाताई सुळे, रोहित पवार यांचे चेहरे पहा की आता हा सगळा पक्ष आपोआप आपल्या ताब्यात आला. जो पक्ष फोडून अजितदादांनी नेला होता तो पक्ष आपोआप आता आपल्या पायाशी आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल. आणि मग ज्या लोकांनी आपल्याला पक्ष फोडायला अजितदादांनी मदत केली ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यावर आपल्याला सूट उगत आहे. पण हे लोक पण राजकारणातच मुरलेले आहेत ना. रोहित पवार नवीन आहेत, अजून त्यांना राजकारण डोक्यामध्ये पूर्ण मुरलेलं नाही कसे छक्के पण. सुनील तटकरे पुढे घेऊन सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन टाकली. म्हणजे ज्याच्यावर सुप्रियाताईंचा दावा होता की आपला आता पडल्यानंतर आपल्याला ते पद मिळालं पाहिजे, एकत्र पक्ष आले. आणि एक जागा जी कोकाट्यांची रिकामी झाली त्याच्या जागी रोहित पवारांना जागा मिळाली असं त्यांच्यामध्ये चर्चा ठरलेली होती. पण हे दोन्ही सगळे ओंपस झाले. आता हे कोणी केलं. सुनेत्राताईंना उपमुख्यपद घालायचे 4थ्या दिवशी शपथविधी कोणी द्यायला लावला, तर त्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कारणीभूत आहेत. त्याला देवेंद्र फडणवीसांची मान्यता होती.
मग या लोकांवर टीका करता आली पाहिजे. त्यांना अजितदादा पवारांच्या अपघाताचं दोष कोणाला आहे ते दोघांवर आहे. हे दोघांनी फाईलच मुद्दाम मागवली, मग त्यांना अजितदादांना फोनच केला, त्याच्यामुळं अपघात झाला. म्हणजे सुनील तटकरेने जाऊन विमानात बॉम्ब ठेवला का प्रफुल्ल पटेलांनी ठेवला? पण काहीतरी तरकट लाढवायचं, लोकांसमोर संभ्रम निर्माण करायचा, आपण बातम्यामध्ये यायचं. आता मुंबईमध्ये प्रसिद्धी कमी वाटून दिल्लीत जाऊन त्यांनी सभा घेतली, प्रेस कॉन्फरन्स, जे भारतभर त्याच्या बातम्या गेल्या. म्हणजे मी नॅशनल लेवलचा लीडर झालो. या विमान अपघाताचा सगळ्यात जास्त गैरफायदा राजकारण कोण करत असेल तर ते रोहित पवार करत आहेत. आणि याच्या मागं जे त्यांना कोणी गायडन्स देत असेल त्या लोकांना माहिती नाही की तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळे मुरलेले लोक आहेत आणि सुनेत्राताई पवार या त्यांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. त्यांना माहिती आहे की आपल्याला कसं वाईट बोललं गेलेलं आहे. जर आपण पक्षाचं विलिनीकरण केलं तर कोण प्रमुख होईल, आपली व्हॅल्यू काय राहील, आपल्या मुलांचं भवितव्य काय, त्यांना समजलं. पार्थ पवारला पाडायला कोण कारणीभूत आहे? त्यांना काय समजत नाही. पार्थ पवार पाडायला कोणी प्रयत्न केले? पवार घराण्यातून प्रयत्न झाले, मग ते कोणी केले त्यांना माहीत आहे. मग पार्थ पवारचं भविष्य घडवायचं असेल तर त्यांना वेगळं राहणं गरजेचं आहे. उद्या एकत्र विलिनीकरण झालं तर केंद्रामध्ये सुप्रियाताई कॅबिनेट मंत्री होतील. पार्थ पवारची व्हॅल्यू आपोआप डाऊन होऊन जाते, नाही का? रोहित पवार राज्यामध्ये मंत्री झाले, त्यांच्या बडबडीपणामुळे बाकीच्यांचा व्हॅल्यू कमी होते. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता विलिनीकरण शक्य नाही. अजितदादा होते तेव्हा विलिनीकरण शक्य होतं, कारण अजितदादा भक्कम होते, कोणाचं वर्चस्व त्यांनी चालू दिलं नसतं. अजितदादा गेल्यानंतर यांनी जो गैरफायदा घेण्याचा शरद पवार गटाकडून प्रयत्न झाला की आता सगळा पक्ष आपल्या ताब्यात आला पाहिजे, तर तो प्रयत्न या लोकांनी हाणून पाडल्यामुळं रोहितदादांचं डोकं जरा जास्त भडकलेलं आहे. मग निरनिराळे आरोप करणं, निरनिराळ्या प्रकारच्या माहिती काढणं हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्याला कोणीही उत्तर देत. दुर्लक्ष करून मारणे हा जो प्रकार आहे, अनुल्लेखाने मार. तुला काय बडबड करायची कर, तुला काय पुरावे द्यायचे ते दे. त्याच्यावर कोणाचे कॉमेंट्स आले का सरकारच्या? कोणाचे नाही. देवेंद्र फडणवीस शब्द बोलले का रोहित दादा चुकीचे? काहीही बोलत नाही. कारण हे जे चाललंय ना, याच्या मागं काय राजकारण हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. सुनील तटकरे सुद्धा काही वाईट बोलले नाही, जेव्हा ते पुरावे येतील तेव्हा बोलू. रोहित दादांनी पुरावे मांडले ते तर लोकांना पण माहिती आहे ना की विमान अपघाताचं विमान कंपनीचा दोष का कळलं जाईल. विमान पायलट का बदलला? पहिला पायलट ऐन वेळेला आजारी पडला म्हणून दुसरा पाठवला. मला सांगा, पायलट धोका देईल, स्वतःचा जीव देईल का? को पायलट जे कोण पाठक मॅडम होतं त्याचा जीव धोक्यात घालणार. अटेंडंट कोण माळी होती तिचा जीव, 3 माणसं त्यांच्या कंपनीचं मारून काय तर अजित पवारांना कर, असं कुठं होतं का? असं होत नाही ना. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो. पण त्यांनी असं समोर वातावरण तयार केलं किंवा या पायलटने जाणीवपूर्वक विमान अपघात घडवला, आता स्वतः कसा मरेल, नाही का? तर हे जे तरकट ते लढवतात त्याच्या मागं कोणताही बेस नाही आहे. त्याच्यामुळं यांचं किती आदळआपट केली तर याच्यातून काहीही निघणार नाही. आणि लोकांचं एक लक्षात येत काय, प्रसिद्धी जी चांगली असते वाईट पण असते. आपल्या भारतात काही लोक खूप प्रसिद्ध आहेत पण ते वाईट अर्थाने प्रसिद्ध आहेत. काही बडबड करणारे लोक सकाळचे प्रसिद्ध आहेत, पण ते लोक त्यांचा चेहरा टी व्हीवर दिसला की टी व्ही बंद करून टाकतात. म्हणजे इतके त्यांची निगेटिव्ह पब्लिसिटी आहे. तसं रोहितदादांनी निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ नये, आपल्याबद्दल तरुण वयामध्ये लोकांचं मत खराब होऊ नये याच्यासाठी भान ठेवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये तोंड उघडायचं, चुकीचे आरोप केले तर लोकांचा विश्वास तरुण वयामध्ये एकदा गेला की तुमच्या काहीही सांगायला गेले तर लोक विश्वास ठेवणार नाही. याचं भान ठेवावं आणि त्यांनी जे चालवलेलं राजकारण आहे ते थांबवावं असा माझा त्यांना सल्ला आहे. तरुण पोरगा आहे, पुढं राजकारणात पुढं जाऊ शकतो,
पण आत्तापासून बेभरोशी अविश्वासू असा शिक्का त्यांच्यावर बसला तर त्यांचं पुढचं राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकतं. आज आपण इथे थांबूया. माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.